In that lecture we are going to hello students, in that lecture we are going to study structure and functions of nucleolus. In last lecture we discussed nuclear membrane, and here we are going to teach sorry here we are going to discuss what is nucleolus, what what is the structure of nucleolus and its function. So first, introduction. The nucleolus contains a large spherical and acidophilic dense granular known as nucleolus. तर न्यूक्लिओलसमध्ये काय असते, लार्ज स्पेरिकल ॲसिडोफिलिक डेन्स ग्रॅन्युलर जे स्ट्रक्चर असते त्याला काय म्हटलं जाते, न्यूक्लिओलस म्हटलं जाते. ते डायग्राममध्ये दाखवलं आहे. न्यूक्लिओलस, पेरिन्यूक्लिअर क्रोमॅटिन आणि इंटरन्यूक्लिअर क्रोमॅटिन, आतमध्ये मॅट्रिक्स प्रेझेंट आहे आणि फायब्रिल्स पण आहे आणि स्मॉल ग्रॅन्युल्स आहे. आणि ग्रॅन्युलर लाईक ऑर्गॅनेली आहे, त्याला काय न्यूक्लिओलस म्हटलं जाते. तर इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय फॉन्टेना इन 1781. तर हे कोणी डिस्कवर्ड केलं आहे, फॉन्टेनानी 1781मध्ये. द न्यूक्लिओलस इज अब्सेंट फ्रॉम लोअर ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, यीस्ट, सम अल्गी, मॅमेलियन, आरबीसी, स्पर्मॅटोझोआ, इटीसी. तर न्यूक्लिओलस हे अब्सेंट असते लोअर ऑर्गॅनिझममध्ये, म्हणजेच कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये, बॅक्टेरिया, ईस्ट, सम अल्गी, मॅमेलियन, आरबीसी म्हणजे रेड ब्लड कार्पसल्स, स्पर्मॅटोझोआ, इटीसी. इन ऑल अदर सेल्स न्यूक्लिओलस इज प्रेझेंट. आणि बाकी सेल्समध्ये एक्सेप्ट आपण जे आता बघितले आहे त्या एक्सेप्ट सोडून बाकी सेल्समध्ये प्रेझेंट राहते. तर साईज काय असते न्यूक्लिओलसची? साईज ऑफ न्यूक्लिओलस डिपेंड्स अपॉन द सिंथेटिक ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल्स. तर सेल्सच्या सिंथेटिक ॲक्टिव्हिटीवर डिपेंड असते न्यूक्लिओलसची साईज. The nucleoli are small or absent in cells showing little protein synthesis. न्यूक्लिओलसची साईज कशी असते, स्मॉल और absent in cells showing little protein synthesis. जे सेल लिटल प्रोटीन सिंथेसिस करते म्हणजे कमी प्रमाणात प्रोटीन सिंथेसिस करते, त्यामध्ये ऑब्सेंट असते. दे आर व्हेरी लार्ज इन सेल वेअर प्रोटीन सिंथेसिस गोईंग अँड ॲक्टिवली ॲज इन ऊसाइट्स, न्यूरॉन, सिक्रेटरी सेल्स, इटीसी. तर साईज कुठे जास्त असते त्या न्यूक्लिओलस ज्यामध्ये जास्त प्रोटीन सिंथेसिस होते, आणि असे कुठले सेल्स आहे, ऊसाइट्स आहे, न्यूरॉन्स आणि सिक्रेटरी सेल्स. देन नंबर. द नंबर ऑफ न्यूक्लिओलाई डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सेट्स ऑफ क्रोमोझोम. द नंबर ऑफ न्यूक्लिओलस कशावर डिपेंड आहे, सेट्स ऑफ क्रोमोझोम. जेवढे जास्त सेट्स असतील तेवढे न्यूक्लिओलस जास्त असेल. युजली वन न्यूक्लिओलस इज प्रेझेंट फॉर इच क्रोमोझोम सेट. तर युजली काय असते, जे इच क्रोमोझोम सेटमध्ये एक एक न्यूक्लिओलस प्रेझेंट राहते. इच क्रोमोझोम सेट त्यामध्ये एक न्यूक्लिओलस प्रेझेंट असतो. अ डिप्लॉइड सेल कंटेन्स 2 न्यूक्लिओलाई. जे 2 डिप्लॉइड सेल्स असते, जे डबल सेल्स, तर ते काय असते, 2 न्यूक्लिओलाई प्रेझेंट राहते त्याच्यामध्ये. अ हॅप्लॉइड सेट कंटेन्स ओनली 1 न्यूक्लिओलस, एक्झाम्पल स्पर्म अँड ओवम. तर हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेल्स, आणि सिंगल सेल्समध्ये सिंगल न्यूक्लिओलस प्रेझेंट राहते. हाऊएव्हर द ॲम्फिबियन ऊसाइड कंटेन्स 600 to 1200 न्यूक्लिओलाई. जे ॲम्फिबियन ऊसाइड आहे त्याच्यामध्ये किती राहते, 600 to 1200 न्यूक्लिओलाई. तर अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओलस. द न्यूक्लिओल इज सराउंडेड बाय थिक कवरिंग कॉल पेरिन्यूक्लिअर क्रोमॅटिन. जे न्यूक्लिओलसची कवरिंग आहे त्याला काय म्हटले जाते, आउटर. ते थिक असते म्हणजे जाड असते. कशासाठी कामी येते, प्रोटेक्शनसाठी, तर त्याला पेरिन्यूक्लिअर क्रोमॅटिन म्हणते. त्यानंतर द पेरिन्यूक्लिअर क्रोमॅटिन प्रोजेक्ट्स इन टू द न्यूक्लिओलस टू फॉर्म द इंट्रान्यूक्लिअर क्रोमॅटिन. जे पेरिन्यूक्लिअर क्रोमॅटिन आहे प्रोजेक्ट्स इनवर्ड राहते, म्हणजे आतमध्ये ओपन होत असते, त्याला काय म्हटलं जाते, इंट्रान्यूक्लिअर क्रोमॅटिन, म्हणजे आतमध्ये ओपन होते त्यामुळे. द पेरिन्यूक्लिअर क्रोमॅटिन अँड इंट्रान्यूक्लिअर क्रोमॅटिन आर रिच इन DNA. जे दोन आहे पेरिन्यूक्लिअर आणि इंट्रान्यूक्लिअर, ते रिच इन DNA, म्हणजे त्याच्यामध्ये काय DNAचं प्रमाण जास्त असते. द DNA सर्व्स ॲज अ टेम्पलेट फॉर द सिंथेसिस ऑफ RNA. DNA कशासाठी काम करते, टेम्पलेट फॉर अ सिंथेसिस ऑफ RNA. द इंटेरियर ऑफ द न्यूक्लियस इज फिल्ड विथ अ प्रोटिनिशियस ग्राउंड सबस्टन्स कॉल्ड मॅट्रिक्स. तर न्यूक्लिओलसच्या आतमध्ये जे काय असते, द प्रोटिनिशियस ग्राउंड सबस्टन्स राहते, म्हणजे प्रोटीन प्रेझेंट असते त्या सबस्टन्समध्ये, त्याला मॅट्रिक्स म्हटलं जाते. जसं मायटोकॉन्ड्रियामध्ये मॅट्रिक्स प्रेझेंट असते तसं.
द मॅट्रिक्स कंटेन्स अ नंबर ऑफ फायब्रिल्स अँड ग्रॅन्युल्स. तर त्या मॅट्रिक्समध्ये काय प्रेझेंट असते, फायब्रिल्स आणि ग्रॅन्युल्स. द फायब्रिल कंटेन्स RNA, दे आर द प्रिकर्सर्स ऑफ ग्रॅन्युल्स. तर फायब्रिलमध्ये काय असते, RNA दॅट इज रायबोन्यूक्लिक ॲसिड्स, आणि काय कशाचं काम करते, प्रिकर्सर्स ऑफ ग्रॅन्युअल्स. द ग्रॅन्युअल्स कंटेन प्रोटीन अँड RNA. त्या ग्रॅन्युअल्समध्ये काय प्रेझेंट असते, प्रोटीन आणि RNA. द न्यूक्लिओलस इज कंपोज ऑफ RNA, DNA, प्रोटीन्स अँड इन्झाईम्स. तर ते न्यूक्लिओलसमध्ये RNA, प्रोटीन प्रेझेंट असल्यामुळे न्यूक्लिओलस कशाचं बनलेलं आहे, RNA, DNA, प्रोटीन्स अँड इन्झाईम्स. इन्झाईम्स आर ॲसिड फॉस्फेटेज, न्यूक्लिओसाइड, फॉस्फोरेलेज, ETC. तर इन्झाईम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असते, ॲसिड फॉस्फेटेज, न्यूक्लिओसाइड, फॉस्फोरिलेज, ETC. टाईप्स ऑफ न्यूक्लिओलस. तर न्यूक्लिओलसचे किती टाईप्स आहेत, तर न्यूक्लिओलाई आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स बेस्ड ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रॅन्युल्स. तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या ग्रॅन्युल्स अकॉर्डिंग त्याचे किती टाईप्स केलेले आहेत, 3 टाईप्स केले आहेत. दे आर ऑफ फॉलोविंग टाईप्स. फर्स्ट इज द होमोजिनियस न्यूक्लिओलस, सेकंड इज द हेट्रोजिनियस न्यूक्लिओलस अँड रिंग न्यूक्लिओलस. तर आपण 1 बाय 1 बघू. तर फर्स्ट आहे होमोजिनियस न्यूक्लिओलस. द ग्रॅन्युल्स आर द युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द न्यूक्लियस. होमोजिनियस मीन्स सेम और इक्वल. द ग्रॅन्युल्स कसे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड राहते, म्हणजे एकसारखे डिस्ट्रीब्युटेड राहते थ्रू आउट दी न्यूक्लिओलस, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, होमोजिनियस न्यूक्लिओलस. सेकंड आहे हेट्रोजिनियस न्यूक्लिओलस. द ग्रॅन्युल्स आर ऑकरिंग इन ग्रुप्स. हेट्रो म्हणजे डिफरंट, तर ते कशा पद्धतीने आढळून येते, तर ग्रॅन्युल्स आर ऑकरिंग इन ग्रुप्स, ते ग्रुप्समध्ये आढळून येते, म्हणजेच हेट्रोजिनियस. अँड नेक्स्ट इज अ रिंग न्यूक्लिओलस. द ग्रॅन्युल्स आर अरेंज अलॉंग द पेरिफेरी ऑफ न्यूक्लिओलस इन द फॉर्म ऑफ रिंग. तर हे रिंग न्यूक्लिओलस कसे प्रेझेंट राहते, ग्रॅन्युल्स आर अरेंज अलॉंग द पेरिफेरी ऑफ न्यूक्लिओलस. तर इथले ग्रॅन्युल्स कसे कुठे प्रेझेंट राहते, पेरिफेरी ऑफ ग्रॅन्युलर्स, पेरिफेरी ऑफ न्यूक्लिओलस इन द फॉर्म ऑफ रिंग, म्हणून त्याला काय म्हटले जाते, रिंग न्यूक्लिओलस. Then nuclear organizer is a constricted area of a chromosome where nucleolus is formed. न्यूक्लिओलर ऑर्गॅनायझरमध्ये सांगितलं आहे की कन्सिडर एरिया ऑफ अ क्रोमोझोम वेअर न्यूक्लिओलस इज फॉर्म. कन्सिडर एरिया राहते क्रोमोझोमचा, तिथे काय होते, न्यूक्लिओलस फॉर्म होते. द रिजन ऑफ द क्रोमोझोम इज ऑल्सो कॉल्ड द सेकंडरी कन्स्ट्रक्शन. आणि त्या रिजन जिथे न्यूक्लिओलस फॉर्म होते त्या रिजनला काय म्हटलं, सेकंडरी कन्स्ट्रक्शन. द क्रोमोझोम कंटेनिंग द न्यूक्लिओलर ऑर्गॅनायझर इज कॉल्ड न्यूक्लिओलर क्रोमोझोम. जे क्रोमोझोम न्यूक्लिओलर ऑर्गॅनायझर असते त्याला काय म्हटलं जाते, न्यूक्लिअर क्रोमोझोम. तर इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे प्रायमरी कन्स्ट्रक्शन, म्हणजे तिथे काय न्यूक्लिओलस फॉर्म होते, आणि लास्टमध्ये दाखवलं सेकंडरी कन्स्ट्रक्शन, म्हणजेच न्यूक्लिअर ऑर्गॅनायझर तिथे काय होते, कन्स्ट्रक्टेड एरिया ऑफ अ क्रोमोझोम वेअर न्यूक्लिओलस इज फॉर्म. तर तिथे न्यूक्लिओलस हे फॉर्म होते. सेकंड याच्यामध्ये दाखवलं आहे न्यूक्लिअर ऑर्गॅनायझर आणि न्यूक्लिओलस फॉर्म झाला आहे त्याच्यामध्ये, आणि हे न्यूक्लिअर क्रोमोझोम. तर फंक्शन काय आहे न्यूक्लिओलसचं, RNA सिंथेसिस करायचं फंक्शन आहे, आणि सेकंड रायबोझोमल सब युनिट्स फॉर्मेशन. तर न्यूक्लिओलस इज द ॲक्टिव्ह साईट फॉर द RNA सिंथेसिस. न्यूक्लिओलस जे आहे ते ॲक्टिव्ह सिंथेसिससाठी काम करते, RNA सिंथेसिसचं, आणि इट सिंथेसाइज 70 to 90% ऑफ rRNA इन द सेल. रायबोझोमल RNA जे असते, म्हणजेच rRNA, ते सिंथेसिस करायचं काम कोण करत असते, न्यूक्लिओलस. सेकंड आहे रायबोझोमल सब युनिट्स फॉर्मेशन. तर आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहायचं आहे रायबोझोमल सब युनिट्स काय असते, पण त्याचं फंक्शन कोणाचं आहे, न्यूक्लिओलसचं. द न्यूक्लिओलस कंटेन्स रायबोझोमल DNA. द रायबोझोमल DNA प्रोड्यूस 45S. S means subunits rRNA. It is broken to form 20S and 80S RNA. The 20 rRNA combine within protein to form 60S ribosomal subunit. Similarly, 80S RNA combines with protein to form 40S subunits of ribosome. जे 20S आहे ते 18S 45 सबयुनिट RNA ब्रेकडाऊन होते, त्याच्यामध्ये काय फॉर्म होते 28 अँड 18 सबयुनिट rRNA. ते 28 rRNA कंबाईन कशासोबत होते, प्रोटीनसोबत. त्याच्या प्रोटीनसोबत कंबाईन झाल्यामुळे काय फॉर्म करते 60S रायबोझोमल युनिट सबयुनिट. आणि सिमिलरली जो 18S rRNA असते तो कशासोबत, प्रोटीनसोबत होते, तर 40S RNA सबयुनिट्स फॉर्म करते. द 2 सबयुनिट्स पास आउट ऑफ द न्यूक्लियस अँड रीच द सायटोप्लाझम. ते
सब युनिट्स कुठे पास होते, न्यूक्लिओलसपासून सायटोप्लाझमपर्यंत. अँड द न्यूक्लिओलस इज अ साईट वेअर रायबोझोमल सब युनिट्स आर असेंबल. तर RDNA देन RNA 45 RNA त्याचं डिवायडेड होते 18S आणि 20Sमध्ये. तर 18S RNA कंबाईन होऊन प्रोटीनसोबत काय 40S फॉर्म करते आणि 20S RNA रायबोझोमसोबत फॉर्म होऊन रायबोसोमसोबत कंबाईन 20S RNA प्रोटीनसोबत कंबाईन होऊन 60S RNA प्रोड्यूस करते. रायबोझोमल सब युनिट.